नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. मात्र बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं करणार आहोत आणि ती बातमी आहे मुंबईकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे अर्थातच मुंबईची लाईफलाईन. मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी ही लाईफलाईन म्हणजे अर्थातच लोकल सेवा आज सकाळी 5:30 वाजता सुरू झालेली आहे. मात्र ही फक्त आणि फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. आज सकाळी 5:30 वाजता विरारवरून चर्चगेटसाठी पहिली ट्रेन सुटलेली असून दर 15 मिनिटांनी लोकल धावणार आहे. विरार चर्चगेट लोकल दर 15 मिनिटांनी धावणार असून अत्यावश्यक सेवेचा पास ज्यांच्याकडे असेल त्यांच्यासाठीच ही लोकल सेवा सुरू करण्यात आलेली आहे. ठीक लग रहा है, ट्रेन शुरू हुई है तो ऐसा लग रहा है कि माहौल थोड़ा सुधरेगा और मुझे लगता है कि कोरोना वायरस थोड़ा थोड़ा कम हो जाएगा और रिकवरी होगा अभी। लोगों ने क्या सावधानी बरतना चाहिए? इसमें आपको सैनिटाइज यूज़ करना चाहिए और मास्क पहनना चाहिए और सेफ्टी डिस्टेंस रखना चाहिए। तर आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी. मुंबईकरांसाठी जे अत्यावश्यक सेवेमध्ये काम करतायत त्या कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी आता रेल्वे सुरू झालेली आहे. त्यामुळे मुंबईच्या रेल्वे रुळांवर आजपासून रेल्वे पुन्हा आपल्याला धावताना दिसतीये. दर 15 मिनिटांनी विरार ते चर्चगेट रेल्वे धावणार आहे. सकाळी 5:30 वाजता आज पहिली लोकल सुटलेली आहे. तर ही लोकल जी आहे ती फक्त ज्यांच्याकडे अत्यावश्यक सेवेचा पास आहे त्यांच्यासाठीच आहे आणि त्यांनाच या रेल्वेनं प्रवास करता येणार आहे. यानंतर वळूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी आहे बदलापूरमधनं. बदलापूरमधून अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरू झालेली आहे. तर मुंबई आणि कर्जतच्या दिशेने ही लोकल धावलेली आहे. ओळखपत्र तपासूनच लोकलमध्ये प्रवेश दिला जातोय. रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश करण्यापूर्वी ज्यांच्याकडे अत्यावश्यक सेवेचा पास आहे त्यांनाच रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश दिला जातोय. तर मुंबई आणि कर्जतच्या दिशेने पहिली लोकल धावलेली असून बदलापूरमध्ये देखील अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरू झालेली आहे. आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी गणेश आपल्यासोबत आहेत. गणेश गायकवाड बदलापूरहून आहेत. गणेश, बदलापूरची पहिली लोकल साधारण किती वाजता सुटलेली आहे? कारण गेल्या 2 ते 2.5 महिन्यांपासून लोकल सेवा ठप्प होती. मात्र आता अत्यावश्यक सेवेसाठी ही मुंबईची लाईफलाईन पुन्हा एकदा रुळावर आली आहे. अगदी खरं आहे म्हणाली की अत्यावश्यक सेवेचे जे कर्मचारी होते किंवा अधिकारी वर्ग होता त्यांना मुंबईच्या दिशेने प्रवास करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. कारण एकमेव त्यांच्याकडे साधन होतं ते एसटीचं आणि शिवाय त्यांच्याकडे असलेले एक खासगी वाहन आणि त्याच्यामुळे या ज्या सेवेतील लोकांना होता तो मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. आणि याचीच काहीशी दखल घेत रेल्वे प्रशासनानं केंद्रानं ही बाब ओळखलेली आहे की मुंबईच्या दिशेने जाणारे जे सगळे कर्मचारी अधिकारी वर्ग आहेत अत्यावश्यक सेवेतले त्यांच्यासाठी ही आजपासून लोकल सेवा सुरू करण्यात आलेली आहे. बदलापूरहून 6च्या दरम्यान पहिली लोकल सुटलेली आहे. कर्जतच्या दिशेने जाणारे असतील किंवा मुंबईच्या दिशेने जाणारे असतील अत्यावश्यक सेवेतील सगळे जे नागरिक आहेत ते आता ट्रेनने प्रवास करू लागलेले आहेत आणि त्यांनी समाधान व्यक्त केलंय की रस्ते वाहतुकीपेक्षा ट्रेनचा जो पर्याय आहे तो बऱ्यापैकी आहे. लवकरात लवकर पोहोचता येईल, कामावर रुजू होता येईल आणि अत्यावश्यक सेवा नागरिकांना देता येईल या कोरोनाच्या काळामध्ये आणि त्यामुळे केंद्र सरकारचे त्यांनी आभार मानलेले आहेत. मात्र न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी विशेष सूचना अशी आहे की सर्वसामान्य नागरिकांसाठी किंवा चाकरमान्यांसाठी ही लोकल सेवा सुरू झालेली नाहीये. ती फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आहे. हे न्यूज 18 लोकमतकडनं सातत्याने सांगितलं जात आहे. म्हणाली गणेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय लॉकडाऊनच्या या संपूर्ण दरम्यान लोकल सेवा जी आहे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कोरोनाचं संकट उभं ठाकलेलं आहे. त्यामुळे लॉकडाऊनमुळे ही लोकल सेवा ठप्प झालेली होती, बंद करण्यात आलेली होती. मात्र आता अत्यावश्यक सेवेसाठी आज सकाळपासून लोकल सेवा सुरू करण्यात आलेली आहे. तर पश्चिम रेल्वेवर 146 ट्रेन चालवल्या जाणार आहेत आणि 15 मिनिटांच्या अंतरानं ट्रेन धावणार आहे. चर्चगेट विरार आणि डहाणू चर्चगेट मार्गावर 16 ट्रेन धावतील. तर सकाळी 5:30 ते रात्री 11:30 वाजेपर्यंत लोकल सुरू राहणार आहे. सीएसएमटी ते कर्जत कसारा कल्याणपर्यंत 130 ट्रेन धावणार असून सीएसएमटी ते पनवेल दरम्यान 70 ट्रेन्स धावणार आहेत.
सेंट्रल रेल्वेवर कामाच्या शिफ्टनुसार म्हणजे वेळेनुसार ट्रेनचं देखील वेळापत्रक असणार आहे. सकाळी 7, 9, 10, दुपारी 3 आणि रात्री 9 या वेळेमध्ये ट्रेन धावणार आहे. आणि या सगळ्या रेल्वे संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स ज्या आहेत, घडामोडी ज्या आहेत, याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहे. स्वाती, गुड मॉर्निंग. आणि जसं मुंबईकरांसाठी खरं तर जी लाईफलाईन आहे, ही लाईफलाईन आज मुंबईकरांसाठी नाही, जे अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी का होईना, पण पुन्हा एकदा रुळावर आपल्याला धावताना दिसतीये. आणि सरळ रेल्वे दाखवते. पुन्हा एकदा मुंबईच्या रुळावर लोकल धावताना आपल्याला बघायला मिळते. मुंबईचं पश्चिम रेल्वेवरचं हे भाईंदर रेल्वे स्टेशन आहे, जिथे आपण बघतोय की एक ट्रेन विरारच्या दिशेनं तर एक ट्रेन चर्चगेटच्या दिशेनं जाताना बघायला मिळते. आपल्याला जवळपास 2-2.5 महिन्यांच्या कालावधीनंतर आपल्याला मुंबई लोकल ही पट्टीवर धावताना बघायला मिळते. जीवनवाहिनी सुरळीत होताना बघायला मिळते. रेल्वेचं असं धडधड करत जाणं म्हणजे आता या क्षणाला कानाला संगीत वाटते, कारण इतक्या दिवसांनी हे सगळं रेल्वे स्टेशन पूर्णपणे शांत होतं. पण आता मात्र ट्रेन धावताना बघायला मिळतात आणि मुंबईकरांसाठी म्हणजे एकूणच हे खूप आशादायी चित्र आहे. आपण बघतोय की कशा पद्धतीनं मुंबईची ही लोकल आता या स्टेशनवर आलेली आहे आणि चढणारे प्रवासी चढतात. आपण जर दाखवू शकलो या दृश्यांमधनं तर. आणि पहिल्यांदा कदाचित मुंबईचे रेल्वे स्टेशन्स म्हणजे लोकल बंद असताना लोकलनी शांत, रेल्वे स्टेशन शांत असणं ठीक आहे, पण आता ज्या क्षणाला रेल्वे धावतीये पण लोक नाहीये तशी परिस्थिती आहे. लोकांना जायचं तर आहे पण सर्वसामान्य लोकांना प्रवास करता येणार नाहीये. फक्त आणि फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या म्हणजे महानगरपालिकांमध्ये काम करणारे लोक, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवा देणारे, मग वॉर्ड बॉय असो, डॉक्टर असू दे किंवा मग एकूणच हॉस्पिटलमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग, त्यानंतर राज्य सरकारने ज्यांना म्हणून अत्यावश्यक सेवा म्हटलेल्या आहे अशा सगळ्यांना यातनं प्रवास करता येणार आहे. त्यांचे आयडी कार्ड तपासले जातील आणि मगच त्यांना एंट्री दिली जाणार आहे. म्हणूनच प्रत्येक रेल्वे स्टेशनवर एंट्री खूप मर्यादित ठेवली गेलेली आहे. एकच एंट्री आहे जेणेकरून लोकांचे आयडी कार्ड तपासून त्यांना आतमध्ये घेता येईल. आणि पुढच्या काळामध्ये, कारण आपण बघतो की अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी जरी असले तरी पुढच्या काळामध्ये काही जण सुट्टीवर गेलेत, काही जणांना पूर्ण क्षमतेने सगळे काम करतात असं नाहीये. त्यामुळे ही जशी संख्या वाढेल तसं थोडंसं कठीण होऊ शकतं. साधारण 1-1.5 लाख इतकी संख्या सध्या तरी वर्तवली गेली आहे राज्य सरकारनं जो आकडा दिलाय रेल्वेला त्याच्यानुसार. पण हा येत्या काळामध्ये या सगळ्यांना एक QR कोड असलेला, म्हणजे नुसतं स्कॅन केलं तर कळेल की ही व्यक्ती ही अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे आहे. तर QR कोड आणि त्याचबरोबर एक कलर कोड असेल, म्हणजे एखादा समजा रंग असेल पिवळा, की दुरूनच आपल्याला कळेल की हे आयडी कार्ड म्हणजे इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये आहे अशा लोकांनाच प्रवास मिळेल. जर आता आपण दाखवतोय की पोलीस खरं तर लोकांना मार्गदर्शन करताना आपल्याला बघायला मिळतात. ज्यांना जायचं आहे ते हे जे व्यक्ती खाली उतरतात त्यांना विरारच्या ट्रेनने जायचं आहे. एकूणच खूप दिवसांनी का होईना, 2 महिन्यांच्या अंतराने का होईना लोकांना आता प्रवास करायला मिळतोय. मनाली एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही मेन लाईनवर म्हणजे विरार ते चर्चगेट जर आपण बघितलं आणि इकडे कर्जत CSMT ते कर्जत कसारा या मार्गावर 130 आणि 130 अशा लोकल धावणार आहेत पश्चिम आणि मध्य रेल्वेवर आणि मुख्य लाईन आहेत त्याच्यावर. आणि हार्बरवर मात्र 70 ट्रेन धावणार आहेत असं सध्या तरी नियोजन करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे सेंट्रल रेल्वेने काय केलंय की जे शिफ्टनुसार त्या काळामध्ये अधिक लोकल चालवले जातील आणि मधल्या काळामध्ये एखाद दुसरी लोकल चालवली जाईल. पण शिफ्टनुसार ह्या लोकल धावतील म्हणजे त्या शिफ्टला येणाऱ्या लोकांची खूप जास्त गर्दी होणार नाही ट्रेनमध्ये पण आणि रेल्वे स्टेशनवर पण, आणि लोकांना सहजपणे जाता येईल. 700 लोकांनाच ट्रेनमध्ये प्रवेश देणार असल्याचं म्हटलं गेलेलं आहे. तर मध्य रेल्वेवर मात्र दर 15 मिनिटाला एक ट्रेन धावणार असल्याचं म्हटलं गेलंय. पण आता मी इथे होते तर काही मिनिटातच म्हणजे एक साधारणतः 5 ते 7 मिनिटात दुसरी ट्रेन आली. याचाच अर्थ एकूणच सकाळची कामाला जाणाऱ्यांची गर्दी पाहता मात्र तो जो सकाळचा कालावधी आहे तो थोडासा कमी करण्यात आलेला. 15 मिनिटांऐवजी 5 ते 7 मिनिटं किंवा 10 मिनिटं असा एकंदर इथे तरी पाहायला मिळतो. सध्या रेल्वे स्टेशनवर गर्दी नाहीये, पण ही खूप समाधानाची गोष्ट आहे. कारण जे लोक खूप दुरून येतात अगदी विरारहून किंवा मग पुढे डहाणू, पालघर या भागातनं येतात, ज्यांना एसटीने यावं लागतं, 2-2, 2.5 ते पावणे 3 तास नुसत्या एका जरी रस्ते रिकामे असले तरी लागतात. अशांसाठी हा खूप मोठा दिलासा आहे. कारण जलद प्रवासाचा हा एकमेव मार्ग जो आहे तो मुंबईमधला तो म्हणजे लोकल आहे. पण अत्यावश्यक सेवेसाठी का होईना लोकांना प्रवास करता येणार आहे आणि आपापली कर्तव्य पार पाडता येणार आहेत.
मनाली. स्वाती, या सगळ्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर कोरोना संकटाचं जे संकट सगळ्यासमोर उभं ठाकलेलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आलं आणि त्यासाठी रेल्वे सेवा ही खरं तर बंद होती. आता ती सुरू झालेली आहे अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी. मात्र आरोग्याच्या दृष्टीनं कोणकोणत्या उपाययोजना आणि खबरदारी रेल्वे सेवेकडनं, रेल्वे प्रशासनाकडनं घेण्यात आली आहे? हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जसं राज्य सरकारला रेल्वेकडनं म्हटलं गेलेलं आहे की कंटेनमेंट झोन आहेत, या कंटेनमेंट झोनमधनं किंवा रेड झोनमधनं हे कर्मचारी प्रवास करणार नाही, त्याची दखल घ्यावी. कारण एखादा जरी व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तो आपल्या बाकी इतरांना, म्हणजे जर भले तो मास्क घालत असेल पण त्यांनी कधी आपल्या चेहऱ्याला, आपल्या तोंडाला हात लावला असेल आणि त्यांनी रेल्वेचा जर दांडा असा पकडला किंवा मग हँडल पकडले तर त्याच्यामुळे बाकी इतरांनी बाधित होऊ नये यासाठी कंटेनमेंट झोनमधल्या लोकांना प्रवास करता येणार नाही. राज्य सरकारने याची दखल घ्यावी असं म्हटलं गेलेलं आहे. सध्या तरी आता रेल्वे स्टेशनवर कोणत्याही प्रकारचे थर्मल स्कॅनिंग म्हणजे ताप किंवा तत्सम प्रकारचं यंत्रणा नाही आहे, म्हणून सगळ्यांना मास्क बंधनकारक केलेलं आहे की मास्क घालूनच तुम्हाला प्रवास करता येणार आहे. एकूणच रेल्वेच नाही तर बाकी सगळ्या ठिकाणी आपण बघतोय मास्क बंधनकारक आहे आणि याचा नक्कीच फायदा होणार आहे. पण हे मात्र नक्की आहे की जे कोणी नियमांचं उल्लंघन करतील, म्हणजे कोणी मास्क घालणार नाही तर कदाचित ही वेळ आहे की सहप्रवाशांनी त्यांना समजावून देणं. कारण रेल्वेकडे खरंच इतकी पोलीस ऑफिशियल्स किंवा इतका स्टाफ आहे का की जो या सगळ्यांकडे लक्ष देईल. तर ही अशी वेळ आहे की अत्यावश्यक सेवा पण द्यायची आहे पण त्याच वेळेला आपलीही काळजी घ्यायची आहे. म्हणून प्रत्येकानं मास्क तर घातलाच पाहिजे आणि ते बंधनकारक आहे. पण दुसरं कोणी घालत नसेल तर त्याला पण समजून हे सहप्रवाशांनीच देणं आता गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा रेल्वे स्टेशन दाखवते की काही वेळापूर्वीच ट्रेन निघून गेलेली आहे पण एक दोन लोक आपल्याला हळूहळू रेल्वे स्टेशनला येताना बघायला मिळतात, ज्यांना कळलेलं आहे. कारण रात्री 11:30 वाजता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. अनेकांचे लॉकडाऊनच्या काळात, म्हणजे लॉकडाऊनच्या थोडंसं आधी अनेकांनी पास काढले होते. अशा सगळ्यांचे 1000 2,000 रुपये वाया गेले होते. पण हे वाया जाणार नाहीयेत. रेल्वे बोर्डाने घेतलेल्या निर्णयानुसार या सगळ्यांना वाया गेलेले दिवस हे भरून मिळणार आहेत. म्हणजे अगदी बरोबर आहे स्वाती. आणि त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडनं या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. स्वाती, या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. आणि यानंतर वळूयात पुण्यातल्या बातमीकडे. पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी आता अनलॉकमध्ये शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची पुनर्रचना केली जाणार आहे आणि त्यामुळे शहरातील निर्बंध आणखी शिथिल होण्याची शक्यता आहे. तर शहरातील दुकानं सुरू करण्याविषयीचा निर्णय सुद्धा प्रतिबंधित क्षेत्र पुनर्रचनेनंतर घेतला जाण्याची शक्यता आहे. येत्या 2 दिवसांमध्ये हा पुनर्रचनेचा निर्णय होणार असल्याचं कळतंय. याविषयी अधिक सविस्तर जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत पुण्याहून आहेत. थेट चंद्रकांतकडे जाणार आहोत. चंद्रकांत, आपण पाहतोय पुण्यामधला काही निर्बंध जे आहेत ते आणखी शिथिल होणार असल्याचं कळलं जातंय. नेमकी काय सविस्तर माहिती आहे? नाही मनाली, निर्बंध आहे तसेच असणार आहे कारण केंद्र शासनाच्याच गाईडलाईन आहेत त्या लॉकडाऊन 1च्या आणि अनलॉक 1च्या आणि लॉकडाऊन 5च्या. पुण्यात जे प्रतिबंधित क्षेत्र आहेत ज्याला आपण कंटेनमेंट झोन म्हणतो असे सध्या 66 आहेत. ते दर 15 दिवसांनी त्याचा फेरआढावा घ्यायला सांगितलेला आहे केंद्र सरकारने, राज्य सरकारने. त्यानुसार तो आज घेतला जाणार आहे. पुण्याचा जर विचार केला, पुण्यात सध्या 66 प्रतिबंधित क्षेत्र आहेत. मग एकूण जर शहराचा क्षेत्रफळाचा विचार केला तर साधारण 10% एरियाच्या सध्या कंटेनमेंट झोन आहेत. पण जसं लॉकडाऊन उठलं गेल्या 1 तारखेला तसं नॉन कंटेनमेंट झोन मधले पेशंटची संख्या अचानक वाढली. म्हणजे जर टक्केवारीचा हिशोब करायचा झाला तर कंटेनमेंट झोन मधले गेल्या 15 दिवसात साधारण वाढ जी आहे ती 40% होती फक्त आणि नॉन कंटेनमेंट झोन मधली जवळपास 60% होती. म्हणजे याचाच अर्थ यापूर्वी जे क्षेत्र ओपन होती, मोकळं होतं, ती आता कदाचित काही ठिकाणी प्रतिबंधित होतील. म्हणजे उदाहरणार्थ जिथं पेशंट संख्या वाढली, म्हणजे त्याचे निकष असे आहेत तुला सांगतो. एका बिल्डिंगमध्ये समजा एक पेशंट सापडला तर तो अख्खा साधारण तो फ्लॅट किंवा तो फ्लोर सील होणार आहे. किंवा 5 पेशंट सापडले तर ते अख्खे बिल्डिंग सील होणार आहे आणि 15 पेशंट सापडले तर अख्खा तो एरिया सील होणार आहे. असा तो निकष असणार आहे मायक्रो झोनचा. अशासाठी कारण आता लॉकडाऊन उठवल्यामुळं जास्त एरिया प्रतिबंधित करता येणार नाही. तोच प्रॉब्लेम सध्या भवानी पेठेत येतोय, ज्याचा तू उल्लेख केला दुकानदारांचा. भवानी पेठ हा जो सगळा रेड झोन मधल्या तिथल्या आता पेशंटची संख्या कमी झाली. तिथं साधारण सगळ्या व्यापाऱ्यांची दुकानं आहेत, 6000 दुकानं आहेत. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे गेली 3 महिने आमची दुकानं बंद आहेत. पण हा एरिया लॉकडाऊनमध्ये म्हणजे रेड झोनमध्ये तिथल्या पेशंटची संख्या कमी झाली. पण पोलिसांचं म्हणणं आहे तिथला जर लॉकडाऊन उठवलं
तर पुन्हा सगळं संसर्ग वाढू शकतो. म्हणून पोलिसांचं ही दुकानं उघडायला विरोध आहे. पण आता अजितदादांनी स्वतः विनंती केली की तुम्ही काय तो तोडगा काढा, कारण व्यापाऱ्यांची खूप आग्रही मागणी आहे. तर त्याच्यावर आज निर्णय घेण्याची कदाचित अपेक्षा आहे. त्यामुळे तिथले जो एरिया आहे कंटेनमेंट झोन, भवानी पेठ, रायवड पेठ, सोमवार पेठ, इथं कदाचित आज फेररचना होईल सगळ्या मायक्रो झोनची, आणि त्यानंतर व्यापाऱ्यांना काही दिलासा मिळतोय का हे पाहावं लागणार अगदी आहे. बरोबर आहे मनाली. चंद्रकांत. त्यामुळे या निर्णयाची आपल्याला सगळ्यांना प्रतीक्षा आहे आणि हे सगळे अपडेट जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद. आणि यानंतर बातमी आहे, राजधानी दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत असून केंद्र सरकारनं त्याची गंभीर दखल घेतली आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक बैठक घेतलेली आहे. तर अमित शहा यांनी ही बैठक घेतली, त्यानंतर लोकांच्या चाचण्या वाढवण्याची सूचना केलेली होती आणि राज्य सरकार आणि दिल्लीतील 3 महापालिकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची टीका होतीये. या पार्श्वभूमीवरच दिल्लीतील सर्वपक्षीय नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सर्वपक्षीय बैठक सुद्धा बोलावली आहे. तर आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीहून आपल्यासोबत आहेत. थेट प्रशांतकडे जाणार आहोत. प्रशांत, आज या सर्वपक्षीय बैठकीकडे सुद्धा सगळ्यांचे लक्ष लागतंय आणि त्याचबरोबर नेमके कोणते निर्णय घेतले जाणार आहेत हे सुद्धा पाहायचंय. काय सविस्तर अपडेट्स आहेत? महत्वाचं म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या वतीने आज एक अत्यंत महत्वाची बैठक सकाळी 11 वाजता होणार आहे. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर बसपा, त्यानंतर डावे पक्ष, यांच्याशिवाय आम आदमी पक्ष जे सत्ताधारी पक्ष आहे दिल्लीमध्ये तो, त्यानंतर प्रमुख विरोधी पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष, त्यानंतर ज्या महानगरपालिकेमध्ये साधारणतः 4 महानगरपालिका दिल्लीमध्ये आहेत, त्या 4ही महानगरपालिकेचे महापौर ज्याचे भाजपची सत्ता आहे ते, आणि याशिवाय जर बघितलं आपण तर इतरही याचे बहुतांश नेते याच्या बैठकीत उपस्थित असणार आहे, अधिकारी देखील उपस्थित असणार आहे. खास करून ज्या पद्धतीने आनंद विहारला कोविड रुग्णालय तयार करण्यात आलेला आहे, तिथे सगळ्या आयसोलेशन ट्रेन असणार आहे, या प्रकारचा निर्णय झालेला आहे. त्याच आधारावरती आज अत्यंत महत्वाचे निर्णय होणार आहे, कारण की ज्या पद्धतीनं आम आदमी पक्षावरती आणि महानगरपालिकांवरती समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप लगावला जात होता, त्या संदर्भात केंद्र सरकारने यास हस्तक्षेप केलेला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की या बैठकीच्या माध्यमातून कुठेतरी समन्वय साधता येईल यासाठी हा प्रयत्न आहे. आणि सोबतच केंद्र आणि राज्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं दररोज साधारणतः 2000पेक्षा जास्त रुग्ण हे दिल्लीमध्ये वाढत आहे, अशा वेळी दिल्लीमध्ये जी रुग्णसंख्या वाढत ती कशी नियंत्रित करावी यासाठी जोरदार प्रयत्न केंद्र सरकार, राज्य सरकार आणि या महानगरपालिकाच्या वतीनं करण्यात येणार आहे. त्यासाठी अत्यंत महत्वाची बैठक आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीनं देशात रुग्णसंख्या वाढत आहे त्यामध्ये दिल्ली आणि महाराष्ट्र अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांकडे अतिरिक्त लक्ष देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. प्रशांत, धन्यवाद. आणि या बैठकीचे अपडेट्स घेत राहणार आहोत तुर्तास सविस्तर माहितीसाठी. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आणि आता बातमी आहे ती म्हणजे अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सुशांत सिंग राजपूतचा शवविच्छेदन अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे आणि या अहवालामध्ये त्याचा मृत्यू हा गळफास लागल्यानंच झाल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. तर सुशांतच्या मृतदेहाचं रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आलंय. सुशांत सिंग राजपूतवर आज मुंबईमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सुशांत सिंग राजपूतचं कुटुंबीय सुद्धा बिहारहून मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे.